बातमी कल्याणमधून आहे। कल्याण पश्चिमेमधल्या उंबरडा परिसरामधील गॅस गोडाऊन बाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी झुंबड उडवली होती। या ठिकाणी नागरिकांनी एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लावल्या, मात्र भारत गॅस एजन्सीकडून कोणतीही सूचना दिली गेली नाही। त्यामुळे नागरिकांना तासनतास उन्हात उभं राहावं लागलं। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला। तसंच नागरिकांना सोयी सुविधा द्याव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा शिवसेनेनं दिलेला आहे। तर कल्याणमधली आपण ही दृश्य पाहतोय। उन्हाळ्यामध्ये सूर्य आग ओकत असताना या सर्व महिलांना, लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा अशा प्रकारे गॅस एजन्सी बाहेर उन्हात थांबून रांगा लावाव्या लागल्या। काडगे मी 7:30 वाजल्यापासून आलेलो आहे। इथं गॅसचं सकाळी सांगतात की 9 वाजता येईन, 10 वाजता येईन, 11 वाजता येईन, अजूनपर्यंतही सिलेंडर आलेला नाहीये। आमचं म्हणणं एवढंच आहे, जे आज आम्ही एवढे 150-200 माणसं होते ना, उद्या आम्ही जर आज गाडीने आली तर उद्या तेच लोकांना आधी सिलेंडर द्या, ते आरक्षित सिलेंडर आम्हाला करून द्या आणि नंतर जे उद्या लाईन लावतील त्याच लोकांना पण द्या। मला वाटतं सकाळी 5 वाजल्यापासून लोक आलेले आहेत। जवळजवळ या ठिकाणी 200 ते 300 लोकांचा सिलेंडर घेण्यासाठी जमा होता, परंतु काही लोक एवढ्या उन्हामध्ये थांबू शकत नाही, त्यामुळे काही लोक निघून गेले। परंतु बऱ्यापैकी आता मी बघितलं की एवढी लाईन लागली सिलेंडरसाठी, परंतु या भारत गॅसचा मालक किंवा त्याचा कोणतरी मॅनेजर वगैरे इथे कोणी नाही आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की उद्या आज म्हणजे हे गाडी येणार आहे, परंतु आता इथे कोणी सांगण्यात नाही आला त्यांना की बाबा आज भेटेल नाही भेटेल, ते उन्हात आणा तिथे उभे आहे सर्व। उद्या काय जर झाला या लोकांना, नागरिकांना चक्कर येऊन एखादा पडला किंवा काय झालं, त्याला पूर्ण जबाबदार भारत गॅसवाला